नमस्कार मंडळी, मी अनिकेत धानावडे आपलं कोकण या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे। तर मंडळी, आज आहे ना आमच्या गणेर गावचा शिमगा आहे। तर चला जाऊया शिमगोत्सव बघायला। दरवर्षीप्रमाणे आपण व्हिडिओ बनवतोच, यावर्षी व्हिडिओ बनवायचेच आहे, कारण आमच्या गावचे किंवा इतर लोक शिमगा पाण्याची जी म्हणजे उत्सुकता असते ती खूप असते, त्यांना तो शिमगा पाहायचा असतो, त्यामुळे आपण आज व्हिडिओ बनवणार आहे। आणि तर जायचं आहे, पण त्याआधी आपण जे म्हणजे काल रात्री आम्ही लाकडं गोळा केली। खूप मेहनत असते आमच्या गावामध्ये। काही गावामध्ये असं असतं की दिवसाची लाकडं गोळा करतात, पण आमच्याकडे तसं नसतं। आमच्याकडे रात्री जेव्हा पालखी येते, म्हणजे जेव्हा पालखीचे रूपा लावून पालखी जेव्हा सानेवरती येते, त्याच्यानंतर जेवून मग म्हणजे नैवेद्य दाखवून रात्री नैवेद्य दाखवला जातो। त्याच्यानंतर मग लोक लाकडं जमवण्यासाठी रात्रभर असतात। तर काल सकाळी 3 वाजेपर्यंत लाकडं जमवत होतो। त्यानंतर मग थोडा वेळ थांबलो, त्यानंतर काकडोली ती सकाळी जाळली जाते 4-4:30पर्यंत, आणि त्यानंतर सोडमाड आणला जातो। तर सोडमाडाच्या काही छोटे छोटे व्हिडिओ मी केले आहेत। तर सोडमाडा पण यंदा खूप अडचणीतून आणलेला आहे। बाऊल असं त्या म्हणजे ठिकाणाचं नाव आहे, तिकडून आणलेलं आहे। आणि कसा तो बघाच, कारण अडचण खूप होती। मी पण थोडा लेटच गेलो, जवळजवळ 1.5 तास तरी लेट गेलो। तर थोडासा आणलेला होता पुढे, आणि पहिली काही व्हिडिओ करायला भेटली नाही। तर जिथपासून स्टार्ट केलं आहे तिथून बघा। पहिले आपण सोडमाड आणण्याची जी व्हिडिओ आहे ती बघूया, आणि त्यानंतर आपल्या शिमग्याला सुरुवात करणार आहोत। शिमग्याला सुरुवात म्हणजे नेमकं काय, तर म्हणजे आपण जाता जाता म्हणजे समजा गेलो की आपण गणेश मंदिरात जाणार आहोत, ते दर्शन घेणार आहोत, आपल्या ग्रामदेवतेचं दर्शन घेणार आहोत, आणि त्यानंतर सुरमाड खेळवणार आहोत। तर तो म्हणजे कसा खेळवतात तो तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल। चला, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा। चला। मंडळी, सुरमाड तिकडून खालून आणला आहे, भरपूर लांबून आणला आहे सुरमाड, आणि खूप टाईम गेला आहे सुरमाड आणण्यासाठी। कारण आमचं आता वाजले आहे ना मंडळी, आता वाजले आहे ना 9:30 झाले बरोबर, आणि आमचा सुरमाड आहे ना 8:30 वाजेपर्यंत तरी आमच्या सानेवरती जातो। पण आज 9:30 वाजले, अजून चौकीवाडी, इकडे चौकी ही सर्व गर्दी सही चौकीवाडी आहे, तिकडे पण अजून गेला नाही। त्यानंतर आपल्याला सुरमाड न्यायचं तिकडे, बघूया आज किती वाजता आहेत। इकडे वाडीमध्ये आणला आहे, इकडे अडचण इकडे चलत आहे। मंडळी फायनली चौकीवाडीमध्ये एंट्री केली, म्हणजे तिकडून कसा कसा सुरमाड घेऊन आले। खूप सर्वजण जमले आणि खूप अडचणीतून आणला आहे। तर आता चौकीवाडीमध्ये आलो आहे, हे चौकीवाडीचा स्टॉप आहे, बस स्टॉप, आणि आपण तिकडे जायचं साण्यावरती। हे बघा सर्व मंडळी जमले। हे पाणी वगैरे पिया। तर मंडळी आहे ना, आता फरसन आणि पाणी प्यायलो आहे, आता फरसन खाल्लं आहे, आणि आता चालू आहे। म्हणजे आता वाजले किती माहिती आहे काय, आता वाजले 10-20 झाले, जायचा बरं मला वाटतं 11 वाजतील। आपण जेव्हा व्हिडिओ स्टार्ट केला होता तेव्हा मला वाटतं बहुतेक 9:30 झाले होते बहुतेक। सर्वांनी लोकांनी खांद्यावर घेतला आहे, खूप मेहनत घेतात। म्हणजे सकाळी आहे ना 5:30 वाजेपर्यंत, म्हणजे 5:30 वाजता तोडायला गेले हा माड, आणि सर्वजण असतात हजर तोडतात, त्याच्यानंतर ते भरपूर असतात। माड थोडा जड आहे ना, वगैरे लावत आहे बघा तिथे। इकडे मुंबईकर आहेत, मुंबईकरांची पण पाऊस असते की वेळेवर ठेवावा लागतोय।
सर्वांना रस्ते मिळत आहेत. इथे आमचा होम होतो. म्हणजे होळी इथे पहिली जेव्हा होळी नागपंचमी जेव्हा बोलली जाते ते इथे होते. तर इथे आमची सकाळीच 4:30 वाजता काकड होळीला म्हणजे आग दिली, म्हणजे होम केला काकड होळीचा. आणि आमचा मोठा होम सानेवरती असतो खाली. तर ही सर्व आमच्या मंडळीचे याच्यामध्ये पोरं भरपूर आहेत, मुंबईचे वगैरे आलेले. हौशी आम्ही आता आलो आहे सानेजवळ. बघा या साईडला आपलं मंदिर आहे ग्रामदेवते. वरती गणपतीचं मंदिर आहे, खाली मंदिर आहे. गावची मंडळी आहे ना, एक भारा प्रत्येकाच्या घरातून किंवा एक वरण आणून इथे ठेवत असतात कारण होमासाठी. तर म्हणजे आपला सुरमठ ठेवून झालेला आहे. आता मस्त की घरी जाणार आहे आणि नंतर होय नंतर आपला जो सुरमठ खेळवायचा आहे नंतर फ्रेश वगैरे होऊन येणार आहे, घरी जाऊ. तर खूप इकडे गावची मंडळी असणार आहेत, पाहुणे लोक असणार आहेत. तर ही सर्व रात्रीची मेहनत आहे. रात्री सर्व लाकडं, काही गावांमध्ये दिवसा लाकडं गोळा करतात, पण आमच्या इकडे रात्रीची लाकडं गोळा करतो आम्ही. तर चला तर मग मंडळी शिमग्याला सुरुवात करूया. तर हे आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर आहे. आपल्याला थोडा लेट झाला आहे कारण सर्व दर्शनाला खाली तिकडे उभे आहेत. आणि एक विषय आपल्याला लेट झाला आहे. सोडमाट नाचवायला पण सुरुवात केली आणि आता उभा करण्यात येणार आहे.
गड्ड्यामध्ये बघा इकडे कंटा बंद आहे आणि आता सोडमाड उभा करणार आहे. थोडाच राहिला आहे सोडमाड उभा आहे रंगवाईचा. तर सोडमाड आहे ना खाली पडत निघाला बघा परत. एकदा सोडमाड उभा करण्यात आला आहे आणि फायनली मंडळी सोडमाड उभा आलेला मंडळी बघा किती इकडे एन्जॉय करतात. आपला सोडमाड तर आता उभा झाला आहे आता करताय आणि त्यानंतर आता आपली पालखी बाहेर काढणार आहेत. पालखी खेळवणार आहेत काही लोक आणि काही लोक इकडे होम तयार करणार आहेत. पब्लिक बघा किती आहे इकडे आहे पब्लिक आहे इकडे आतमध्ये मंडप जो भरलेला आहे इकडे या साईडला पब्लिक आहे इकडे खूप आहेत पब्लिक.
या साईडला ना तिकडे पालखी खेळवतात. तुम्हाला बोललेलो की या साईडला ओम तयारी करतायत ओमाची. या ठिकाणी जेवढी लाकडं दिसतात नाही एवढी सुरली ही सर्व लाकडं इथे उभी करणार आहेत. त्याच्यावरती बारे लावणार आहेत आणि त्याच्यावरती त्या वरडी आहेत म्हणजे गवत आहे ते लावणार आहेत. त्यानंतर ते बांधणार. तयार झालेला आहे.
Ini tuh